या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यामध्ये सरकार पाडायचं असेल तर शिवसेनेला अविश्वास ठराव प्रस्ताव आणावा लागेल असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। मात्र तशी परिस्थिती आली तरी शिवसेनेला किंवा शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षाला कधीच पाठिंबा देणार नसल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी सविस्तर बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी मंदार गोंसारी यांनी। महापालिका निवडणुकांची रणधुमाळी राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका लागणार का या चर्चेपर्यंत येऊन पोहोचली आहे। राष्ट्रवादीतर्फे आणि खास करून शरद पवारांकडून ट्विट करण्यात आलं, वक्तव्य करण्यात आलं, त्यानंतर तर या चर्चेला अधिकच जोर मिळालाय। राष्ट्रवादीने असं स्पष्ट केलंय की ते मध्यावधीसाठी तयार आहेत। दुसरीकडे भाजपने त्यांचं सरकार 5 वर्ष चालेल असा दावा केलाय, तर शिवसेनेने काही अटी घातल्यात, जसं की शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं किंवा तुटेपर्यंत जर टाणलं नाही तर हे सरकार चालेल अशी भाषा शिवसेना करतेय। या सगळ्यामध्ये काँग्रेस पक्षाची काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत। सर, काय वाटतं तुम्हाला, मध्यावधीची शक्यता कितपत वाटते? मला काही फार जास्त शक्यता वाटत नाही, कारण शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल आणि विरोधी पक्ष म्हणून भूमिका स्वीकारेल असं मला वाटत नाही। लोक मंत्रिपदाच्या खुर्चीला चिटकून बसलेले आहेत, लाल दिव्याच्या गाडीची सवय झालेली आहे, त्यामुळे आता ते मंत्रिमंडळातून बाहेर पडतील आणि विरोधी पक्षाची भूमिका निभावतील किंवा विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारतील असं मला वाटत नाही। आणि त्यामुळे ह्या जरतरच्या बाबी आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता यापुढे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा मिळणार नाही अशी स्पष्ट घोषणा झालेली आहे, ती स्वागतार्ह आहे। त्यामुळे जी संदिग्धता होती ती संपुष्टात आलेली आहे। आता हा प्रश्न, परंतु राष्ट्रवादीच्या या घोषणेवरती तुम्ही कितपत विश्वास ठेवाल शरद पवार? माझा विश्वास ठेवण्याचा प्रश्न नाही, महाराष्ट्रातली जनता विश्वास ठेवते का नाही हा खरा प्रश्न आहे। परंतु मला वाटतं ही संभावना, जर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती तुटली आणि जर भारतीय जनता पक्षाचं सरकार अल्पमतात आलं तर मग या गोष्टी उद्भवतात। मग त्यांना बाहेरून कोणी पाठिंबा देईल का, किंवा काही आमदार राजीनामा देऊन भारतीय जनता पक्ष आपलं बहुमत सिद्ध करेल का, या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत। पण सरकार जर पाडायचं असेल तर त्याकरता अविश्वास ठराव मांडावा लागेल आणि तो ठराव मांडण्याची जबाबदारी सर्वात मोठा विरोधातला पक्ष, म्हणजे जर शिवसेनेने पाठिंबा, सरकार पडायची वेळ आली तर नाही, तसे नाही येणार, सरकार पाडावं लागेल, सरकार आपोआप पडणार नाही। जरी शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला तरी भाजप अल्पमतातलं सरकार चालवेल, राज्यपाल काय आपोआप सरकार बरखास्त करणार नाहीत। त्याकरता सर्वात मोठा भाजप शिवाय असलेला पक्ष म्हणजे शिवसेना यांना मोठ्या पक्षाची जबाबदारी स्वीकारून अविश्वास ठराव आणावा लागेल आणि त्या अविश्वास ठरावाच्या बाजूनी मतदान व्हावं लागेल, बहुमतानं भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान व्हावं लागेल, तरच सरकार पडेल। या सगळ्या जरताच्या भविष्यातल्या गोष्टी आहेत। मला वाटतं आज आमच्यासमोर प्रश्न आहे, या जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक महाराष्ट्रातून स्पष्ट संदेश जाणं गरजेचं आहे की लोक भारतीय जनता पक्षाच्या प्रशासनाला कंटाळले आहेत, त्यांचा अपेक्षा बंद झालेला आहे, भ्रमनिरास झालेला आहे। बरोबर आहे बाबा, तुम्ही म्हटलात की शिवसेनेला अविश्वास प्रस्ताव आणावा लागेल, परंतु त्यामुळेच दुसरीकडे असा एक आरोप होतो भाजपकडून की शिवसेना आणि काँग्रेस यांचं सेटिंग आहे। आपण खरं तर जरतरच्या गोष्टी बोलतोय, परंतु सरकार पडायची वेळ आली तर काँग्रेसची काय भूमिका राहील? शिवसेनेसोबत जाण्याची कोणती शक्यता? शिवसेनेबरोबर जायची कुठलीही शक्यता नाही आहे, कारण आमचा काही रोलच नाही आहे। आम्ही विरोधी पक्षात आहोत, आम्ही विरोधी पक्षात राहणार आणि जे काही करायचं ते शिवसेनेला करायचं असेल, शिवसेनेची समजूत काढायचं काम भारतीय जनता पक्षाला करावं लागेल आणि त्यांची समजूत घातली गेली, त्यांचं समाधान झालं का नाही हे शिवसेनेने ठरवायचं। पण जोपर्यंत शिवसेना सरकारमधून बाहेर पडत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या जरताच्या संभावना आहेत। जिल्हा परिषदेमध्ये आणि महापालिकांमध्ये देखील काँग्रेस आणि शिवसेनेची छुपी युती आहे असा वारंवार जो आरोप होतो भाजपकडून, तर त्याबद्दल काय म्हणाल? एक रायगडमधलं एक पोस्टरही सोशल मीडियावरती भाजपकडून पसरवण्यात येत आहे। आता या 25 जिल्हा परिषद निवडणुका आहेत, काही ठिकाणी एखाद्या तालुक्यामध्ये कुठं काय घडलं तर त्याची चौकशी चालू आहे, पण आम्ही विचारपूर्व किंवा पूर्व परवानगीने कुठल्याही जातीवादी पक्षाबरोबर आम्ही आघाडी युती केलेली नाही आणि करणार नाही।
दुसरा प्रश्न येतो बाबा राष्ट्रवादी सोबतच्या आघाडीचा. म्हणजे वारंवार असं बोललं जातं की राष्ट्रवादीला सोबत घेण्यात तुमचा विरोध असतो. म्हणजे मागे ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, राष्ट्रवादीकडून काहीसं ताणलं गेलं, तुम्ही ठाम भूमिका घेतली आणि काँग्रेसच्या एकाऐवजी 2 विधान परिषदेच्या जागा निवडून आल्या. त्यानंतर मग राष्ट्रवादी थोडीशी मावळ झाली असं वाटतं. आणि तुमचा खरंच विरोध असतो का की आणि आता समजा जर पुन्हा मध्यावधी निवडणुकांची चर्चा होतीये तर काय तुमची भूमिका राहील? नाही, मला वाटतं मध्यावधी निवडणुकीची चर्चा करण्यात काही मी तर बिलकुल त्याबद्दल करणार नाही, कारण ते काही घडलेलंच नाहीये आणि घडणारही नाहीये. माझा राष्ट्रवादीला विरोध असं नाहीये. मला माझ्या पक्षाची ताकद वाढवायची आहे. विधान परिषदेचं उदाहरण आपण सांगितलं की आता युती करायची झाली तर ती सन्मानपूर्वक झाली पाहिजे. राष्ट्रवादीकडून जो प्रस्ताव आला 6 जागांची निवडणूक होणार होती, त्यापैकी राष्ट्रवादीनं 5 जागा मागितल्या आणि काँग्रेसने 1 जागा लढवावी. हा काही सन्मानपूर्वक तोडगा नव्हता. त्यामुळे आम्ही 3 जागा आपण लढवूया. अगदीच जर टोकाला आपण गेलो तर मग कदाचित काँग्रेस पार्टी 2 जागा स्वीकारेल आणि राष्ट्रवादीनी 4 लढल्या तरी चालतील. पण राष्ट्रवादीनी शेवटपर्यंत 5 जागाच आम्हाला पाहिजेत असा आग्रह केला. त्यामुळे आम्हाला सर्वच्या सर्व जागा लढवाव्या लागल्या आणि त्याचा जो रिझल्ट लागला तो आपल्या सर्वांच्या समोर आहे. त्यामुळे माझं काही व्यक्तिगत राष्ट्रवादीला विरोध आहे असं नाही. उलट मी सातारा जिल्ह्यामध्ये आमची कुठेही आघाडी नसताना माझ्या मतदारसंघामध्ये 2 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आम्ही राष्ट्रवादीला जागा सोडलेल्या आहेत, कारण आम्हाला भारतीय जनता पक्षाला थांबवायचं. हाच प्रश्न विचारला जातोय की तुम्ही बाकीकडे राष्ट्रवादी सोबत आघाडी करण्यासाठी बऱ्यापैकी नाखुश असता, मग मात्र तुमच्या मतदारसंघामध्ये कशी काय आघाडी झाली? बिलकुल नाही. मग पुण्यात आम्ही आघाडी केलेली आहे. पुण्यात मी या ठिकाणी स्क्रीनिंग कमिटीचा प्रमुख होतो. आम्ही पुण्यात आघाडी केलेली आहे. माझा एकच आग्रह असतो की आघाडी करताना आमचा हा राष्ट्रीय पक्ष आहे, आमचा सिनियर पक्ष आहे, आम्हाला सन्मानपूर्वक आपण वाटा मिळाला पाहिजे. पुण्यात आम्ही कमी आहोत, आम्ही कमी जागा स्वीकारल्या. त्यामुळं असा काही अगदी माझा ताणून अगदी राष्ट्रवादीला विरोध असं नाहीये. आज आपलं आव्हान आहे ते जातीवादी पक्षांचं आहे आणि त्यामुळे जातीवादी पक्षांना सामोरं जाण्याकरता जर आपल्या मताची विभागणी टाळता आली तर ती टाळावी. पण त्या ठिकाणी जर अशक्य अशी जर कंडिशन ठेवली गेली तर आता काय आघाडी झालेली नाही बऱ्याच ठिकाणी. बाबा, तुम्ही स्पष्ट केलं की मध्यावधींची शक्यता तुम्हाला वाटत नाहीये. म्हणजे आता भाजप आणि शिवसेनेमध्ये जे काही चालू आहे, एका अर्थाने नुरा कुस्ती म्हणता येईल किंवा प्रचाराचा एक भाग म्हणता येईल, असंच तुम्हाला म्हणायचं आहे का की राजीनामे आमच्या खिशात आहेत असं शिवसेनेचे मंत्री म्हणतात. दुसऱ्या बाजूला भाजपकडून देखील सरकार पडणार नाही असा दावा केला जातो. राजीनामे खिशात ठेवणं ह्याचाच अर्थ नुरा कुस्ती आहे. तर राजीनामे द्यायचे असते तर त्याला खिशात वागवायची गरज नसते. फक्त उद्धव ठाकरेंनी एक फोन केला की आम्ही पाठिंबा काढून घेतलेला आहे, बस झालं. पेपर वर्क आणि कागदी कारवाई नंतर होत राहील. पण आहे का धाडस शिवसेनेचं स्वतंत्र जायचं? आता मला वाटतं की निवडणुकीच्या निकालावर बरंच काय अवलंबून राहील. पण आज तरी मला भाजप आणि शिवसेनेची आघाडी तुटेल किंवा भाजप सरकारमधून शिवसेना बाहेर पडेल असं मला वाटत नाही. धन्यवाद. तर मध्यावधी निवडणुकांची चर्चा होतीये खरी, परंतु पृथ्वीराज चव्हाणांनी हे स्पष्ट केलंय की त्यांना हे सरकार पडेल आणि मध्यावधी निवडणुका लागतील अशी कोणतीही शक्यता वाटत नाहीये. कॅमेरामन अमोल गवाळे, समंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. तर ही होती पृथ्वीराज चव्हाण यांची सडेतोड मुलाखत. सध्याच्या प्रश्नांवरती त्यांनी सडेतोड उत्तरं दिलेली आहेत आणि मध्यावधी निवडणुका होणार नाहीत किंवा तसं वाटत नाहीये असं ते म्हणतात.